तर आजचं जे सेशन आहे ते मोस्टली टू शेअरिंग द प्रोग्राम कंटेंट्स असणार आहे. तर सी लँग्वेजचे आपले जवळपास 50% सिलेबस झालाय, पण जास्तीत जास्त प्रोग्राम्स कसे तुमचे कव्हर होतील त्याच्या दृष्टीने काही प्रोग्राम्स आणि असाइनमेंट्स तुम्हाला शेअर करणार आहेत आम्ही. आणि ते ज्या प्रोग्राम्स आहेत म्हणजे खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आणि प्रोग्रामिंग कोड्स त्याच्यामध्ये कव्हर झालेला आहे. म्हणजे तेवढे जरी प्रोग्राम्स तुम्ही नीट जर केले फ्रॉम द स्क्रॅच तरी पण तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल. तर आतापर्यंतचे जे कोर कन्सेप्ट आतापर्यंत आपण बघितले की बेसिक सी लँग्वेज कोड, त्याच्यानंतर ऑपरेटर्स, त्याच्यानंतर लूप्स, याच्या आधी इथं आपण हे पण पाहिलंय की डेटा टाइप्स, प्रिमिटिव्ह डेटा टाइपचा कन्सेप्ट. आणि लूप झाल्यानंतर आपण डिराइव्ह डेटा टाइप्स चालू केलं होतं. याच्यामधलं फंक्शन आपलं झालंय. आणि आता आपण शिकतोय ॲरे. तर जवळपास 50% जो सिलेबस आहे हा आपला कव्हर झालाय. पण याच्यातल्या डेली असाइनमेंट्स तर तुम्ही करतातच, पण ऍडिशनल असाइनमेंट्स काही डिटेल्स मी आज शेअर करणार आहे. तर त्या असाइनमेंट सगळ्यांनी बघायच्यात आणि जास्तीत जास्त कोडिंग त्याच्यामध्ये करायचं, ट्राय करायचं. तर ते प्रोग्रामचा फक्त ओव्हरव्ह्यू एक देतो की त्या असाइनमेंट्स मध्ये काय असणार. फॉर एक्झाम्पल हे पर्टिक्युलर फोल्डर स्ट्रक्चर तुम्हाला दिलं जाईल सी लँग्वेजचं. त्याच्यामध्ये मग सी प्रोग्राम्स आहेत, प्रत्येक कन्सेप्ट वाईज सी प्रोग्राम्स आहेत. आणि त्याच्यानंतर लॉजिक बिल्डिंग असाइनमेंट्स पण त्याच्यामध्ये भरपूर आहेत. तर PDF पण मिळेल, त्याच्यामध्ये क्वेश्चन आणि आन्सर दोन्ही पण असतील. आणि प्रोग्राम्स विथ सेशन्स हे सगळं त्याच्यामध्ये असेल. तर फॉर एक्झाम्पल ही जर PDF इथं तुम्ही पाहिली, याच्यामध्ये बघितलं तर बेसिक प्रोग्राम कन्सेप्टच्या 30 असाइनमेंट्स आहेत. बेसिक प्रोग्राम कन्सेप्टच्या 30 असाइनमेंट म्हणजे एकदम सुरुवातीपासून ज्याला सी लँग्वेजचं कोडिंग काहीच केलेलं नाही तिथून जरी बघितलं तरी व्हॉट इज अ प्रोग्राम किंवा बेसिक प्रिंट स्टेटमेंट ऑन कन्सोल, त्याच्यानंतर मल्टिपल स्टेटमेंट ऑन कन्सोल किंवा ऍडिशन ऑफ 2 नंबर्स, ऍक्सेप्ट नंबर्स युजिंग स्कॅनएफ, किंवा त्याच्यानंतर मल्टिपल म्हणजेच मॅक्झिमम मिनिमम नंबर्स किंवा ऍडिशन ऑफ n नंबर्स, 1 ते 10 नंबर घेतले तर ते कसे प्रिंट होतील, इव्हन ऑड नंबर्स कसे प्रिंट होतील. या सगळ्या ज्या बेसिक असाइनमेंट्स आहेत बरोबर. किंवा n सिरीज, राईट अ प्रोग्राम फॉर अ प्रिंटिंग सिरीज म्हणजेच निगेटिव्ह नंबर पासून पॉझिटिव्ह नंबर हे कसं आपण प्रिंट करू शकतो. तर ह्या सगळ्या असाइनमेंट्स याच्यामध्ये आहेत. तर जवळपास 30 प्रोग्राम याच्यामध्ये आहेत. हे सगळे तुम्ही बाय युझिंग फंक्शन, बाय युझिंग ॲरे, बाय युझिंग नॉर्मल सी लँग्वेज कोड हे तुम्ही करू शकतात. तर ह्या असाइनमेंट सगळ्यांनी एकदा चेक करा PDF तुमच्याकडे आल्यानंतर आणि यू कॅन ट्राय टू कम्प्लीट दिस असाइनमेंट. ओके. तर ह्या असाइनमेंट सगळ्यांनी करायच्यात. तर आजचं जे सेशन आहे मोस्टली तेच असेल की तुम्हाला जे कंटेंट आहे की सी लँग्वेज मध्ये परफेक्ट बनण्यासाठी आपल्याला असाइनमेंट्स किंवा कन्सेप्ट कसे शिकायचे त्या रिलेटेड मी आज डेटा तुम्हाला शेअर करणार आहे. ओके. तर डेली जे आहे आपलं ॲरे फंक्शन जे आपण डेली सेशन्स घेतोय तर ते तर होणारच आहे कंटिन्यू. आज मोस्टली सेशन नव्हतं, राहुल सरांनी ऑलरेडी आय थिंक तुम्हाला काल सांगितलं होतं की आज सेशन नाही, पण तरी पण आज मी हा सेशन घेतोय कारण हा डेटा शेअर करणं पण तितकंच इम्पॉर्टंट आहे. ओके. हे डिटेल्स कळल्यात सगळ्यांना. PDF ही तुम्हाला शेअर होईल, याच्यानुसार तुम्ही असाइनमेंट्स करायच्यात. आणि इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स म्हणजे आम्हाला तुमच्याकडून जास्त पाहिजे की तुम्ही कोडिंग कसं चांगलं करताय किंवा कोड जास्तीत जास्त मेंटेन चांगल्या पद्धतीने कसा ठेवतायत. ओके. जसं तुम्हाला म्हणजे बेस प्रोग्रामिंग प्रॅक्टिसेस आपण सांगितलेले आहेत की प्रत्येक प्रोग्राम मध्ये काय करायचंय की वरती हेडिंग, हेडर वगैरे द्यायचंय किंवा कुठला कन्सेप्ट आहे तो द्यायचा, त्याच्यानंतर डेट टाकायचे, ऑथर टाकायचे, या सगळ्या डिटेल्स टाकून नंतर खाली प्रोग्राम चालू करायचा. हा जावाचा प्रोग्राम आहे. 1-2 मी सी चे पण प्रोग्राम्स ओपन करतो.
तर तसे प्रोग्राम्स मेंटेन करा सगळ्या तुमच्या प्रोग्राम्स लोकल सर्व्हर वरती. त्याच्यानंतर ते जे आहे ना रिव्ह्यू साठी सुद्धा पाठवा. ईमेल वरती तुम्ही शेअर करू शकता की सर हे प्रोग्राम झालेत आणि नीड टू शेअर दिस फॉर द रिव्ह्यू. तर रिव्ह्यू केल्यानंतर तुम्हाला त्याच्यातला डेटा तुम्हाला जर चुकी असतील त्याच्यामध्ये काही चुका असतील तर त्या डिटेल्स पण तुम्हाला शेअर केल्या जातील. ओके. तर ह्या ज्या कोड किंवा पर्टिक्युलर असाइनमेंट्स आहेत तर त्या सगळ्यांनी रन करायच्या. आणि प्रोग्राम मध्ये जास्तीत जास्त कमेंट्स टाकत चला की हा प्रोग्राम कशासाठी. फॉर एक्झाम्पल दिस प्रोग्राम्स टू डेमॉन्स्ट्रेट एक्झाम्पल ऑफ ॲरे. ओके. तर ॲरे नंतर मग इथं डेट टाका, त्याच्यानंतर असाइनमेंट नंबर टाका, त्याच्यानंतर तो पर्टिक्युलर कन्सेप्ट कुठला आहे ह्या डिटेल्स टाका. आणि हा प्रोग्राम मेंटेन करून ठेवायचा. त्याचं महत्व कधी ज्यावेळेस तुम्ही प्लेसमेंटला जाणार आहेत म्हणजेच BCS कम्प्लीट झाले त्याच्यानंतर तुम्ही मास्टर डिग्री करणार आणि मास्टर डिग्री झाल्यानंतर ज्यावेळेस आपण हे जे शिकतोय कशासाठी शिकतोय फायनली आपल्याला कुठेतरी इंटरव्ह्यू द्यायचा आहे आणि आपल्याला कंपनीमध्ये इंटरव्ह्यू मध्ये देऊन हे सगळं जे शिकलोय ते काढायचंय बाहेर. म्हणजेच तिथे इंटरव्ह्यू पास व्हायचंय आणि त्याच्यानंतर आपल्याला तो जॉब भेटणार आहे. ओके. त्याच्यासाठी आपण शिकतोय. तर हे मेंटेन करणं तितकंच महत्वाचं आहे. हे मी तुम्हाला आत्तापासून सांगतो. कारण कधीतरी काय होतं की आपली हार्ड डिस्क वगैरे क्रॅश होती किंवा आपला जो डेटा आहे हा तो राहत नाही लोकली जर तुम्ही मेंटेन करत असाल तर हे जास्तीत जास्त आतापासून सवयी लावून घ्या. इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या जीमेल वरती जे गुगल ड्राईव्ह वगैरे असतं तर तिथं आपल्या ज्या इम्पॉर्टंट गोष्टी त्या मेंटेन करणं चालू करा. बऱ्याचदा मुलं काय करतात की फोटो किंवा जे दुसऱ्या ज्या गोष्टी अनवॉन्टेड असतात ते आपण स्टोअर करत चालतो. पण जे ऍक्च्युअल आपल्याला लर्निंगसाठी लागतंय किंवा जे आपल्या करिअर बिल्डिंगसाठी आपल्याला गोष्टी लागतात त्या गोष्टी आपण कधीच तिथं ठेवत नाही. तर हे सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे. ओके. प्रोग्राम यू नीड टू स्टोअर ऑन गुगल ड्राईव्ह कारण त्याचा ऍक्सेस तुमच्याकडे असेल आणि तुम्ही कधी पण उद्या तुम्हाला तो कन्सेप्ट रिवाइज करायचा आहे तर तुम्ही तो पर्टिक्युलर प्रोग्राम लगेच रन करून चालू करू शकता. आता हे जे प्रोग्राम कन्सेप्ट मी तुम्हाला देतो याच्यामध्ये पूर्ण सी लँग्वेज म्हणजेच नॉर्मल वाईड कन्सेप्ट पासनं स्ट्रिंग म्हणजे बेसिक टू डिफिकल्ट सगळ्या लेवल्स याच्यामध्ये कव्हर होतात. जर तुम्ही नॉर्मल लूप्स वरती जर क्लिक केलं तर याच्यामध्ये लूप्सचा जर कोड बघितला फक्त लूप्सचे असाइनमेंट्स किंवा सगळे प्रोग्राम्स हे जर बघितले तर 100 लाईनचा कन्सेप्ट याच्यामध्ये प्रोग्राम मध्ये कव्हर झालेला आहे. आता हा जो प्रोग्राम आहे हा वेगवेगळ्या पार्ट मध्ये आहे म्हणजे तुम्ही एक लाईन कमेंट करून तो पर्टिक्युलर सिंटॅक्स चेक करू शकता. ओके. बेसिक फॉर लूपचं सिंटॅक्स. मग इथं जर तुम्ही बघितलं तर हा फर्स्ट फॉर लूप हा बेसिक फॉर लूप आय इनिशियलाइज केला आणि फॉर लूप आपण इथं रन केला. ओके. याच्या खालचा पार्ट तुम्ही कमेंट करून मग एवढाच पार्ट रन करून बघा आधी हा कन्सेप्ट कसा रन होतोय. ओके. त्याच्यानंतर मग सेकंड फॉर लूपचं सिंटॅक्स हे आपण शिकलोय बरोबर. हे आधी आपण शिकलोय. सेकंड फॉर लूपचा सेंटेक्स कसा I = 0 मी बाहेर काढला आणि बाकीचा पार्ट तसाच ठेवला. हा सेकंड फॉर लूपचा सेंटेक्स. त्याच्यानंतर खाली थर्ड फॉर लूपचा सेंटेक्स I++ आतमध्ये टाकलं. तर असे म्हणजे प्रत्येक कन्सेप्ट वाईज जर तुम्ही बघितलं फ्रॉम द बेसिक टू ऍडव्हान्स सगळी लेवल याच्यामध्ये कव्हर झालेली आहे. तुम्हाला नंतर पुस्तक पण वाचायची गरज नाही. तुम्ही जर या असाइनमेंट्स नीट लक्ष देऊन जर केल्या किंवा हे प्रोग्राम्स नीट रन केले प्रत्येकाने आणि त्याच्या नोट्स प्रिपेअर केल्या. नोट्स प्रिपेअर करताना मराठीत नोट्स काढा. मी काय सांगतोय नोट्स प्रिपेअर करताना मराठीत नोट्स काढा. जसे ज्या लँग्वेज मध्ये तुम्हाला सोपं वाटते ज्या लँग्वेज मध्ये इझी वाटते त्या लँग्वेज मध्ये तुम्ही नोट्स प्रिपेअर करणं चालू करा. त्या नोट्स तुमच्यासाठी काढायच्यात कुणाला दुसऱ्याला कोणासाठी दाखवायच्यात का नाही त्या तुमच्याकडेच राहणार आहेत आणि लाईफ टाईम कशा नोट्स राहतील याचा विचार करून हा डेटा मेंटेन करा. ओके. फक्त परीक्षेत पास होण्यासाठी सी लँग्वेज नाही शिकायचं. एकदा पूर्ण जे प्रोग्रामिंग आणि फायनल गोल आपला काय आहे की इंटरव्ह्यू मधून आपण सिलेक्ट कसं लवकरात लवकर होऊ. म्हणजे ज्यावेळेस आपलं पहिली कंपनी येईल एवढं टार्गेट ठेवा की पहिली कंपनी येईल की पहिल्याच कंपनीला आपण प्लेस झालो पाहिजे. पहिल्या कंपनीला आपल्याला चान्स भेटला की पहिल्याच कंपनीला आपण प्लेस झालो पाहिजे. ओके. तेवढं परफेक्शन आपल्या कोडिंग मध्ये असायला हवं. तर ह्या सगळ्या डिटेल्स जसं फॉर लूपचं मी एक्सप्लेन केलंय की फॉर लूपचं loops.cpp हा पर्टिक्युलर कोड तुम्हाला भेटला
तो उघडा, त्याच्यानंतर त्याला रन करायचं ट्राय करा, याचे स्मॉल प्रोग्राम्स करून त्याचं ते असाइनमेंट सगळ्या रन करा. असाइनमेंट्स आपले डेली लेक्चर्सला होतात, म्हणजे एक सेशन झालं की त्याच्यावरती आपण 4-5 प्रोग्राम असाइनमेंट्स दिलेले असतात. सगळे मुलं रन करत नाही, मोजके मुलं रन करतात. पण जे रन करत नाहीत त्यांनी थोडासा विचार करा की आपण रन का केले पाहिजेत, किंवा रन केल्यानंतर आपल्याला त्याचं ऍडव्हान्टेज भेटणार आहे का नाही भेटणार. आणि जे रन करतायत त्यांना स्वतःला सुद्धा अनालाइज करा की आपल्याला रन केल्यानंतर आपल्याला तो प्रोग्राम खरंच किती चांगल्या पद्धतीने समजलेला असतो. तुमचा लगेच कॉन्फिडन्स तिथं वाढतो. बरोबर. तर कॉन्फिडन्स प्रोग्रामिंग मध्ये वाढवण्यासाठी ह्या सगळ्या असाइनमेंट करणं गरजेचं आहे. जर तुम्ही असाइनमेंट करत नसाल किंवा नोट्स प्रिपेअर करत नसाल तर आता सावध व्हा. तुम्ही आता फर्स्ट इयरला आहेत, ओके, किंवा सेकंड इयरला आहेत, तर पुढे जसं जसं जाणार तसं डिफिकल्टी लेवल वाढत चाल. पुढे गेलं की पायथॉन येईल, की पुढे गेलं की PHP येईल, पुढे गेलं की .NET येईल किंवा जावा येईल. ज्या म्हणजे कन्सेप्ट वाढत चालतं. आणि बेस जो आहे तो सी लँग्वेज. तर जेवढं तुमचं सी लँग्वेज परफेक्ट असेल तेवढा फायदा तुम्हाला बाकीच्या लँग्वेज साठी होईल. ओके. तर जसं लूप्सचं एक्झाम्पल होतं, बाकीच्या पण सगळ्या गोष्टी याच्यामध्ये भरपूर कन्सेप्ट याच्यामध्ये आहेत. फॉर एक्झाम्पल स्टोरेज क्लासमध्ये पण मग रेजिस्टर स्टोरेज क्लास कशासाठी असतो, किंवा तो कसा डिक्लेअर करायचा, कसा यूज करायचा, या सगळ्या कन्सेप्ट विथ प्रोग्राम याच्यामध्ये आहे. ओके. साईज ऑफ ऑपरेटर हे पण आपण पाहिलं होतं की इंटिजरची साईज किती, फ्लोटची साईज किती, डबलची साईज किती, हे प्रिंट कशी करायची, याच्या सगळ्या कन्सेप्ट प्रोग्राम्स याच्यामध्ये तुम्हाला भेटतील. आणि याचा ऍक्सेस पण भेटेल सगळ्यांना. तर गुगल ड्राईव्हचा ऍक्सेस आपण काही नोट्स किंवा बुक्स ऑलरेडी सॉफ्ट कॉपीज गुगल ड्राईव्ह वरती ठेवलेल्या आहेत. जरी एखाद्याला ऍक्सेस नसेल तर मला शेअर करा ईमेल ऍड्रेस, तर तुम्हाला त्याचा ऍक्सेस पण भेटेल. म्हणजे सेंट्रल लोकेशनला आपण पूर्ण सी लँग्वेजचं कंटेंट जे आपल्याला इंटरव्ह्यूसाठी किंवा युनिव्हर्सिटीच्या एक्झामसाठी युजफुल आहे ते आपण तिथं सेंट्रल मेंटेन करतोय गुगल ड्राईव्ह. त्याचा ऍक्सेस प्रत्येक क्लासच्या स्टुडंटला असणार आहे. ओके. तर हे जे डिरेक्टरी स्ट्रक्चर आहे हे मला तुम्हाला गो थ्रू करायचं होतं की त्याच्या आतमध्ये प्रोग्राम कुठले आहेत, त्याचा इम्पॉर्टन्स किती आहे, आणि तो प्रोग्राम रन करायचा कसा किंवा रीड कसा करायचा, किंवा तुम्ही पण स्वतः ज्यावेळेस प्रोग्राम करतायत त्यावेळेस तुम्ही असं कमेंट्स देऊन ते प्रोग्राम्स लिहिले पाहिजेत. प्रोग्राम्स आपल्यासाठी लिहायचे, म्हणजे 5 वर्षांनी 10 वर्षांनी कधी पण प्रोग्राम ओपन केला की तो आपल्याला समजला पाहिजे. आता हा प्रोग्राम आम्ही 7-8 वर्षापूर्वी ज्यावेळेस MCS BCS ला होतो त्यावेळेस हे सगळं मेंटेन करून ठेवलंय, पण ते आज युजफुल होते. बरोबर. कारण एक कालांतराने आपण गोष्टी विसरत चालतो, पण जर नीट मेंटेन केलेलं असेल तर त्या गोष्टी नीट राहतात तिथे, आणि इंटरव्ह्यूला त्याचा खूपच फायदा होतो. कळालंय? तर फॅक्टोरियलचा प्रोग्राम फॉर एक्झाम्पल, तर ह्या सगळ्या गोष्टी अशा नीट मेंटेन करून ठेवा. जे कन्सेप्ट असतात, प्रोग्राम्स असतात, फॅक्टोरियल प्रोग्राम, फिबोनाची सिरीज प्रोग्राम, ऍडिशन प्रोग्राम, ओके, बाय युजिंग फंक्शन किंवा रिकर्शन, या सगळ्या गोष्टी नीट मेंटेन याच्यामध्ये आहेत. आणि हे एवढं जरी केलं तरी तुम्हाला बाकीच्या कुठल्याच गोष्टी करायची गरज नाही. पुस्तकापेक्षा जास्त कंटेंट किंवा प्रोग्राम आणि थेरॉटिकल कन्सेप्ट आपण कमेंट्सने कव्हर केलेला आहे, त्याच्यातून पण तुम्ही नोट्स प्रिपेअर करू शकता. ओके. तर ब्रेक आणि कंटिन्यूचे एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल हे पण इथं याच्यामध्ये कव्हर झालेले. हे आपण असाइनमेंट्स मध्ये किंवा ज्यावेळेस लूप्स आपण शिकत होतो त्याच्यामध्ये ब्रेक आणि कंटिन्यू आपण घेतलं. ओके. कंडिशनल ऑपरेटर्स हे असे म्हणजे प्रत्येक कन्सेप्टचा प्रोग्राम जो आहे तो तुम्हाला याच्यामध्ये भेटेल. EPLs आणि EPLs कंडिशनल ऑपरेटर कसं ऑप्टिमाइज करत, या सगळ्या कन्सेप्ट याच्यामध्ये आहे. इन्क्रीमेंट, डिक्रीमेंट ऑपरेटर्स, प्लस प्लस, मायनस मायनस, कॉन्स्टंट, या सगळ्या डिटेल्स तुम्हाला याच्यामध्ये भेटतील. ओके. नॉर्मल फंक्शन डिक्लेअर कसं करायचं किंवा कॉन्स्टंट व्हेरिएबल कसा डिक्लेअर करायचं, तो केल्यानंतर ऍक्सेस कसा करायचा, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. याचा ऍक्सेस जर नसेल कोणाकडे तर त्यांनी मला काय करायचं, फक्त ईमेल शेअर करायचं. पण जसे जसे आपण कन्सेप्ट शिकतोय, म्हणजेच इथं मी एक शॉर्ट मध्ये तुम्हाला दाखवलं की आपले कन्सेप्ट कुठले झाले. बेसिक सी लँग्वेजचा कोड झालाय ज्याच्यामध्ये इनिशियलायझेशन, डिक्लरेशन, कॉन्स्टंट,
अशा असंख्य मल्टिपल गोष्टी आपण शिकलोय, म्हणजेच टाईप मॉडिफायर, टाईप क्वालिफायर्स. ओके, त्याच्यानंतर डेटा टाईप शिकलो होतो. डेटा टाईप मध्ये 3 टाईप येतात. तो पूर्ण थेरॉटिकल कन्सेप्ट अँड प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स. प्रिमिटिव्ह डेटा टाईप, व्हाईड नेमके काय असतं, इंटिजर, कॅरेक्टर काय असतं, डेटा टाईपची गरज का पडली, त्याचे सगळे बेसिक्स, प्रोग्राम आणि असाइनमेंट्स हे आपल्या झालं. तर ऑपरेटर्स मध्ये पण, ऑपरेटर एक खूप मोठा कन्सेप्ट आहे. ऑपरेटर्स मध्ये एकच ऑपरेटर आहे असं नाही, खूप 4-5 टाईपचे ऑपरेटर्स आहेत आणि याचे पण मग मल्टिपल एक्झाम्पल्स वगैरे आपण घेतले होते. तर हे सगळे जे प्रोग्राम्स आहेत हे तुम्हाला याच्यामध्ये पण सगळे भेटतील. म्हणजे पूर्ण जे फोल्डर आहे सी लँग्वेज त्याच्या आतमध्ये तुम्हाला हे सगळे कन्सेप्ट वाईज प्रोग्राम भेटतील. आणि एक एक प्रोग्राम जर याच्यातलं बघितलं तर 100+ लाईनचा आहे, कारण त्याच्यामध्ये तेवढे कन्सेप्ट कव्हर झालेले आहे. तसा जसं मी तुम्हाला लूपचं सांगितलं होतं ना, की कमेंट करायचा आहे बाकीचा पार्ट आणि जेवढा जेवढा तो पर्टिक्युलर फंक्शन पर्टिक्युलर पार्ट आहे तेवढाच रन करायचं. म्हणजेच जर आता लूप लूप शिकायचं एखाद्याला तर त्याने काय करायचं, फॉर एक्झाम्पल हा बेसिक पार्ट घ्यायचा सुरुवातीचा, फर्स्ट लूप सिंटॅक्स, आणि बाकीचा खालचा पार्ट सगळं काय करायचं, कमेंट करायचा आणि प्रोग्राम रन करायचा. एवढाच प्रोग्राम रन होईल. किंवा हा पार्ट कॉपी पेस्ट करा आणि दुसऱ्या फाईलमध्ये टाका. फॉर लूप बेसिक शिकायचंय तर काय करायचं, बेसिक फॉर लूप घ्यायचा, इकडून कॉपी करायचं आणि दुसऱ्या फाईलमध्ये टाकायचं. तिथं .c ची फाईल द्यायची आणि प्रोग्राम रन करून बघायचं. 0 to 10 i is less than 10 म्हणजे 0 to 9 तिथं कंटेंट येतंय का नाही. ओके, तर असं तुम्ही पूर्ण सी लँग्वेज ज्यावेळेस लर्न करतायत तर या सगळ्या कन्सेप्ट तुम्ही तिथं युटिलाइज करू शकता. क्वेश्चन आहेत का कोणाला, की हे कंटेंट कसं बघायचंय आणि त्याच्यानंतर प्रोग्राम्स रन कसे करायचेत, आणि जर ऍक्सेस नसेल तर त्यासाठी तुम्हाला ईमेल ऍड्रेस आमच्या सोबत शेअर करायचा आहे. ओके, तर आता मागच्या सेशनला आय थिंक ऑलरेडी ऍरे स्टार्ट झालेलं आहे आपलं. ऍरे मध्ये ऍरे जे आहे तर ऍरे मध्ये पण 2 प्रकार पडतात, की स्टॅटिक मेमरी अलोकेशन यूज करून आपण ऍरे क्रिएट करू शकतो किंवा डायनॅमिक मेमरी अलोकेशन. मग डायनॅमिक मेमरी अलोकेशन साठी मॅलॉक, कॅलॉक, रिअलॉक, फ्री या गोष्टी येतात, आणि स्टॅटिक मेमरी अलोकेशन साठी नॉर्मल इम्प्लिमेंटेशन. हे जे हा जो सिंटॅक्स आहे तर ऍरेचं इथं आपण काय केलंय, फक्त डिक्लरेशन केले. आणि ज्यावेळेस ऍरे डिक्लरेशन करतो तर इथं आपल्याला साईज आपण देत असतो. तर याचं हा पर्टिक्युलर सिंटॅक्स हा रीड कसा करायचा, की error1 इज अन ऍरे ऑफ इंटिजर विच कॅन बी स्टोर 10 इंटिजर व्हॅल्यूज इनसाइड दॅट ऍरे. म्हणजे ज्यावेळेस आपण 10 म्हणतो त्यावेळेस किती बाईट मेमरी याला असाइन होईल, 40 बाईट. एका इंटिजरला किती बाईट लागतात, 4 बाईट. क्लिअर आहे. तर ऍरे म्हणजे काय, की ग्रुप ऑफ डेटा ऑफ सिमिलर डेटा आयटम वी कॅन स्टोर इन दॅट पर्टिक्युलर स्टोरेज, त्याला आपण काय म्हणतो, ऍरे. आता ग्रुप ऑफ डेटा ऑफ सिमिलर डेटा आयटम्स, जो सिमिलर डेटा आयटम्स असतो तो पण कुठला असला पाहिजे, प्रिमिटिव्ह डेटा टाईप मधला. म्हणजे इंटिजरचा ऍरे तर इंटिजरच आपण त्याच्यात स्टोअर करू शकतो. कॅरेक्टरचा ऍरे तर कॅरेक्टरच आपण त्याच्यात स्टोअर करू शकतो. फ्लोटचा ऍरे तर फ्लोटचाच डेटा आपण त्याच्यात स्टोअर करू शकतो. ओके, आतापर्यंतचे जे नॉर्मल प्रोग्राम आपण बघितले होते इथून मागचे, म्हणजे इथून मागचे सगळेच प्रोग्राम ज्याच्यासाठी आपण काय करत होतो, एक प्रिमिटिव्ह डेटा टाईप आपण घेत होतो. म्हणजे 1 किंवा 2 व्हेरिएबल, 3 व्हेरिएबल आपण घ्यायचो, पण सगळे काय सेपरेट सेपरेट. ग्रुप ऑफ कॉम्बिनेशन ऑफ मल्टिपल इंटिजर्स असं आपण कुठंच घेतलं नव्हतं. ज्यावेळेस ग्रुप ऑफ डेटा ऑफ सिमिलर डेटा आयटम्स आपल्याला घ्यायचंय त्या केसमध्ये आपल्यात पहिल्यांदा डोक्यात आला पाहिजे कन्सेप्ट कुठला, ऍरे. ओके, आणि ऍरेचा हा डिक्लरेशनचा सिंटॅक्स. तर याच्या पण असाइनमेंट्स वगैरे हळूहळू होतील, म्हणजे जसं आपण पुढे पुढे जाणार आहेत. आता ऍरेचं एकच सेशन आतापर्यंत झालंय, पुढच्या सेशन्स मध्ये मल्टिपल असाइनमेंट्स होतील. आता इथून पुढच्या ज्या असाइनमेंट्स आहेत त्या सगळ्या फंक्शन्सने आल्या पाहिजे. फॉर एक्झाम्पल एखाद्या ऍरे मध्ये व्हॅल्यू स्टोअर करायच्यात आणि त्या स्टोअर झालेल्या व्हॅल्यू आपल्याला सगळ्या प्रिंट करायच्या. म्हणजेच 10 इंटिजरचा ऍरे घेतला आणि त्या 10 इंटिजरच्या ऍरे मधलं कंटेंट आपल्याला काय करायचं, प्रिंट करायचं. ऍरे मध्ये आपण काय केलं, की व्हॅल्यू टाकल्या 10, 20, 30, 40, 50, 60, 100.
ओके, अशा 10 ते 100 व्हॅल्यू टाकल्या आणि त्या व्हॅल्यू आपल्याला जर प्रिंट करायच्या तर अरे आपण इंडेक्सने ऍक्सेस करू शकतो. अरे इंडेक्स ऑलवेज स्टार्ट फ्रॉम 0. तर 0 पासनं इंडेक्स अरेची चालू होते. तर अरे शिकताना सगळ्यात आधी थेरोटिकल कन्सेप्ट किंवा व्हाय देअर इज नीड ऑफ अरे हे आधी क्लिअर करून घ्यायचं की अरेची गरज का पडली. नॉर्मल जर प्रिमिटिव्ह डेटा टाईप आपण जर घेतोय तर तिथं आपल्याला एकच व्हॅल्यू स्टोअर करता येते, एकच इंटिजर स्टोअर करता येते. दुसरं इंटिजर घ्यायचं तर आपल्याला काय करायला लागायचं, परत लगेच डिक्लरेशन करायला लागायचं, परत इंटिजर INO2 म्हणायला लागायचं, तिसरं इंटिजर घ्यायचं तर आणखी इंटिजर INO3 म्हणायला लागायचं. पण ज्यावेळेस मग मला मल्टिपल डेटा टाइप्स घ्यायचे आहेत, मल्टिपल व्हेरिएबल्स घ्यायचे ऑफ सिमिलर डेटा टाइप, कलेक्शन ऑफ सिमिलर डेटा टाइप, अरे इज अँड कलेक्शन ऑफ सिमिलर डेटा टाइप. अरेची डेफिनेशनच आहे, अरे इज अँड कलेक्शन ऑफ सिमिलर डेटा टाइप. तर ज्यावेळेस सिमिलर डेटा टाइप येतात म्हणजे एक ग्रुप येतो आणि जर तशी रिक्वायरमेंट असेल तर आपल्याला काय कुठलं स्ट्रक्चर डेटा स्ट्रक्चर तिथं घ्यायचंय, अरे इट सेल्फ अँड डेटा स्ट्रक्चर. जसं अरे तसं मग अजून डेटा स्ट्रक्चर भरपूर आहेत. म्हणजे डेटा स्ट्रक्चर म्हणजेच काय की डेटा स्ट्रक्चरची डेफिनेशन काय आहे की वे ऑफ अरेंजिंग अ डेटा इन अ पर्टिक्युलर मॅनर. एक डेटा जो आहे तो आपण कुठल्या तरी मॅनर मध्ये आपण डेटा स्टोअर करू शकतो. मग तो कशात स्टोअर करू शकतो, व्हेरिएबल मध्ये स्टोअर करू शकतो आपण. व्हेरिएबल मध्ये मग तो अरे मध्ये पण स्टोअर करू शकतो, स्ट्रक्चर मध्ये स्टोअर करू शकतो, किंवा लिंक लिस्ट मध्ये स्टोअर करू शकतो, किंवा स्टॅक मध्ये स्टोअर करू शकतो. जशी जशी आपली यूज केस चेंज होत राहते तसं आपण डेटा स्ट्रक्चर घेत असतो. आणि पूर्ण जे म्हणजे कोडिंग असतं किंवा पूर्ण सॉफ्टवेअर हे कशाच्या अवतीभोवती फिरतं की डेटा स्ट्रक्चरच्या, किंवा डेटा ज्याच्यात स्टोअर केलाय आपण त्याच्यावरतीच सगळे फॉर्म्युलेशन्स किंवा त्याच्याच वरती काहीतरी ऑपरेशन्स होत असतात. अरे सुद्धा काय एक कलेक्शन ऑफ सिमिलर डेटा आयटम. मग इंटिजरचा अरे असू शकतो, कॅरेक्टरचा अरे असू शकतो, फ्लोटचा अरे असू शकतो. हे जे एक्झाम्पल याच्यामध्ये आपण काय केलं, इंटिजरचा अरे घेतला. आणि इंटिजरच्या अरेची साईज घेताना आपण त्याची साईज पण देऊ शकतो. ज्यावेळेस साईज देतो या पर्टिक्युलर इम्प्लिमेंटेशनला काय म्हणतात, स्टॅटिक मेमरी अलोकेशन. स्टॅटिक मेमरी अलोकेशन, स्टॅटिक मेमरी अलोकेशन म्हणजेच कंपाईल टाइमलाच आपण सांगतो त्याला की 10 इंटिजर येणार आहे, 10 इंटिजर साठी मेमरी अलोकेट करून ठेव. कंपाईल टाइमलाच ज्यावेळेस कंपाईल करतो त्यावेळेस लगेच काय होतं, 10 इंटिजरची साईज बुक होती. कुठं बुक होते, रॅम मध्ये. 10 इंटिजर आहेत तर त्याला किती साईज लागणार आहे, 40 बाईट. एका इंटिजरला 4 बाईट. आणि साईज ऑफ इंटिजर इज ऑलवेज डिपेंड ऑन द कंपायलर विच वी आर युजिंग. तर हे आपण म्हणजे सुरुवातीला साईज ऑफ शिकत होतो त्यावेळेस आपण बघितलं होतं की टर्बोसीचं जर कंपायलर असेल तर तो काय सांगतो, इंटिजरची साईज 2 बाईट सांगतो. जर व्हिज्युअल स्टुडिओचा कंपायलर तुम्ही युज करताय तो इंटिजरची साईज किती सांगेल, 4 बाईट सांगेल. ओके, तर हा एक्झाम्पल होता अरेचा. तर मला सांगायचं काय होतं, आजचं जे सेशन मेनली मी काय सांगतोय की जे स्टडी मटेरियल आहे किंवा प्रोग्राम्स आहेत हे नीट मेंटेन करा सुरुवातीपासूनच. त्याचा फायदा तुम्हाला नंतर खूप होणार. ओके, तर हे सगळे प्रोग्राम याचा ऍक्सेस तुम्हाला भेटेल. जीप फाईल आपण काय करणार आहे, गुगल ड्राईव्हला टाकणार आहे आणि त्याचा ऍक्सेस मी ग्रुपवर शेअर करेल. जर तुम्हाला त्या काय करायचंय, डाउनलोड करायचा आहे तो पर्टिक्युलर जीप फोल्डर आणि अनजिप करून एक एक प्रोग्राम कन्सेप्ट वाईज बघायचं. जे आपले झालेत ना तेवढेच बघा, जे नाही झालंय त्याला आत्ता टच करू नका. जे झालंय ते नीट कम्प्लीट करायचे रन करून. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपलं लूप्स झालंय, लूप्स मध्ये जाऊन मग तो लूप्सचा प्रोग्राम पूर्ण तुम्ही अंडरस्टँड करू शकता किंवा त्याचा पूर्ण लर्निंग बघू शकता, थेरॉटिकल कन्सेप्ट प्लस प्रोग्राम. त्याच्यानंतर आपलं इन्क्रीमेंट डिक्रीमेंट झालंय तर इन्क्रीमेंट डिक्रीमेंट ऑपरेटर्स सुद्धा तुम्ही बघू शकता. तर ते सगळे कन्सेप्ट ए प्लस प्लस म्हटल्यानंतर काय होतंय किंवा ए प्लस प्लस ए मायनस मायनस म्हटल्यानंतर काय होतं, हे सुद्धा खूप इंटरेस्टिंग टॉपिक्स आहे. प्रत्येक लाईनला तुम्ही याच्यामध्ये नवीन नवीन काहीतरी याच्यामध्ये शिकणार आहात. ओके, आणि याच्यामध्ये म्हणजे पूर्ण तुम्हाला होल कंटेंट भेटेल. म्हणजे पुस्तकात तरी एखादी लाईन असेल, ए प्लस प्लसचं एक्झाम्पल एक संपलं. पण याच्यामध्ये हे जे प्रोग्राम याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं ए प्लस प्लस ए मायनस मायनस किंवा व्हेरिएबल वरती नंतर मग ए मायनस मायनस, त्या केसमध्ये काय होतं, तर असे तुम्हाला म्हणजे अराउंड 50 लाईनचा प्रोग्राम इथं आहे. ह्या सगळ्या प्रोग्राम्स मध्ये तसंच आहे, म्हणजे लूप्स, इन्क्रीमेंट डिक्रीमेंट किंवा कुठला पण पर्टिक्युलर कन्सेप्ट.
क्लिअर आहे. तर हे सगळं कंटेंट नीट बघायचंय. ऍरे आपण नंतर परत नेक्स्ट सेशन पासून परत कंटिन्यू करणार आहेत, पण ब्रेक, कंटिन्यू, कॉन्स्टंट, फंक्शन, हे जे प्रोग्राम्स आपले झालेत, लूप्स किंवा स्टोरेज क्लास, ऑटो स्टोरेज क्लास मल्टिपल टाईपचे असतात, ऑटो, रेजिस्टर, एक्सटर्न आणि स्टॅटिक, हे सगळे स्टोरेज क्लासेस असतात. तर हे सगळे प्रोग्राम्स पण तुम्ही तिथे बघू शकता आणि प्रत्येक कन्सेप्ट आपलं होणार आहे. सी लँग्वेजचा जेवढा सिलेबस आहे सगळा सिलेबस आपण कव्हर करणार आहोत. ओके. तर आजचं जे सेशन होतं मेनली तेच होतं की प्रोग्राम्स कुठले आहेत, कसे चेक करायचे आणि कुठल्या प्रोग्राम मध्ये कुठला कन्सेप्ट कसा लर्न करायचा आहे. म्हणजे हे पूर्ण कंटेंट जर तुमच्याकडे आलं, फोल्डर तुमच्याकडे आलं, त्या फोल्डरचं यूज लर्निंग पर्पज साठी कसा करायचा हे मला आज दाखवायचं होतं. क्लिअर आहे. तर आज आपण जास्त कंटिन्यू नाही करणार आहेत, एवढंच हाच पार्ट दाखवायचा होता. ऍरे इनिशियलायझेशन, मग ऍरे एकदा डिक्लेअर केला की त्याच्यात व्हॅल्यू आपण टाकू शकतो. जर साईज दिली तर तेवढ्याच व्हॅल्यू टाकू शकतो. म्हणजे 10 साईज दिली तर 10च आपण त्याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. जर साईज नाही दिली तर तो ऑटोमॅटिक घेतो. म्हणजे जेवढे तुम्ही व्हेरिएबल पास करणार तेवढी तो साईज ऑटोमॅटिकली असाइन करू शकतो. पण बेटर प्रॅक्टिस काय आहे की वी शुड गिव्ह द साईज ऑफ ऍरे when we are initializing. ओके. आणि ऍरे एकदा इनिशियलाइज केला की त्याच्यानंतर आपण इंडेक्सने आपण त्याचं कंटेंट ऍक्सेस करू शकतो. फॉर एक्झाम्पल इथे एक ऍरे, त्याच्यात 4 त्याची साईज होती, 10, 20, 30, 40 हे टाकलं. पण ऍरे इंडेक्स ऑलवेज स्टार्ट फ्रॉम द 0. म्हणजे इंडेक्स 0 ला काय गेलाय, 10 गेला. इंडेक्स 1 ला काय गेलाय, 20 गेलाय. इंडेक्स 2 ला काय गेलाय, 30 गेलाय. इंडेक्स 3 ला काय गेलाय, 40 गेलाय. इंडेक्स जी आहे ही 0 पासून चालू होते ऑलवेज. म्हणजेच एरर ऑफ त्या पर्टिक्युलर ऍरे आणि त्याची इंडेक्स जर 2 ऍक्सेस केली इथं, तर आपल्याला कुठला इलिमेंट भेटेल, 30 इलिमेंट भेटेल. कारण 0 ला 10 असेल, 1 ला 20 असेल आणि 2 ला काय असणार आहे, 30. याचा आउटपुट काय येणार आहे, 30. तर असं आपण इंडेक्स ने आपण व्हेरिएबल ऍक्सेस करू शकतो ऍरेच. ऍरेचं सिंटॅक्स इथं पण मल्टिपल वे आहेत. म्हणजे ऍरे नेम आणि त्याच्यात इंडेक्स लिहू शकतो. दुसरा सिंटॅक्स काय आहे की इंडेक्स बाहेर आणि त्याच्यानंतर ऍरे आतमध्ये, हा पण सिंटॅक्स अलाउड आहे. कंपाईल टाइम एरर येत नाही. हे दोन्ही पण सिंटॅक्स आहेत ऍरेचे, इंडेक्सने ऍक्सेस करायचे. त्याच्यानंतर मग पॉइंटर यूज करून सुद्धा, म्हणजे स्टार पॉइंटर म्हणजे स्टार येतं लगेच, बरोबर. तर पॉइंटर यूज करून सुद्धा आपण ऍरेचे कंटेंट ऍक्सेस करू शकतो. ऍरे इट सेल्फ म्हणजे सुरुवातीला ऍरे नेम हे जे असते हे बेस ऍड्रेस आपल्याला ऍक्सेस करू देतं. कारण इंटरनली मेमरीमध्ये ज्यावेळेस आपण ऍरे डिक्लेअर करतो तर एक मेमरी ब्लॉकच आपल्याला तिथं भेटतो ज्याच्यात आपण व्हेरिएबल स्टोअर करतो. आणि सुरुवातीचा ऍड्रेस जो असतो तो आपण ऍक्सेस करू शकतो बाय युझिंग स्टार, म्हणजेच बाय युझिंग पॉइंटर. तर त्या केसमध्ये सुद्धा म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मला एरर ऑफ 2 चं कंटेंट ऍक्सेस करायचं जिथं 30 स्टोअर आहे. तर ह्या सगळ्या म्हणजे 4 लाईनचा आउटपुट काय येणार आहे, 30 येणार. हे वेगवेगळे अल्टरनेटिव्ह सिंटॅक्स आहेत. जसे फॉर लूप साठी 3 सिंटॅक्स होते ना वेगवेगळे, सेम आउटपुट आपल्याला त्या तिन्ही पण सिंटॅक्सने भेटायचं. तसंच ऍरे मध्ये ज्यावेळेस इंडेक्सने आपण ऍक्सेस करतो तर ह्या 4 सिंटॅक्सने यूज करून आपण ते पर्टिक्युलर आउटपुट ऍक्सेस करू शकतो. आणि 4ही केसमध्ये आउटपुट काय येणार आहे, 30. कारण सेकंड इंडेक्सला काय स्टोअर आहे याच्यामध्ये, 30. ऍरे इंडेक्स ऑलवेज स्टार्ट फ्रॉम द 0. कळालंय. तर हे असे मल्टिपल प्रोग्राम्स आपले फ्युचरमध्ये होतील. ऍरे जसं जसं आपण पुढे जाणार तसं मग आपल्याला ऍरे ट्रायव्हर्स जरी करायचं आहे तर मग 0 पासून ट्रायव्हर्स करायचं आहे टू द 4, तर मग फॉर लूप त्याच्यामध्ये आपण लावू शकतो आणि प्रत्येक कंटेंट इंडेक्स वाईज आपण फॉर लूपने प्रिंट पण करू शकतो. ते हे त्याच्यामध्ये सगळे कंटेंट आहे. क्लिअर आहे. तर हे पुढे होईल म्हणजे उद्या त्या सेशन्सला ऍरे अजून कंटिन्यू होईल. ऍरे आपल्याला म्हणजे 4-5 सेशन ऍरेचे अजून घ्यायला लागतील. ऍरे मोठा टॉपिक. ऍरे झाला की नंतर पॉइंटर झाला की त्याच्यानंतर मग स्ट्रक्चर, युनियन, इनम आणि स्टोरेज क्लासचा पण थोडा पार्ट आपला राहिला. स्टोरेज क्लास होईल, त्याच्यानंतर फाईल हँडलिंग होईल, बरोबर. तर 50% आपलं झालंय, 50% अजून आहे. पण आता पुढचा जो 50% आहे हा याची डिफिकल्टी लेवल थोडीशी वाढणार आहे. पहिला जो 50% हा बेस होता, ज्या शेवटचा जो 50% आहे
याच्यामध्ये डिफिकल्टी लेवल आता थोडीशी वाढेल. म्हणजे पॉइंटर जर आलं तर पॉइंटर समजायला तुम्हाला खूप चांगला टाइम त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला लागेल, त्यावेळेस पॉइंटर समजतं. स्टार एकच स्टार नसतो, मल्टिपल स्टारचे पण एक्झाम्पल असतं. 7 स्टार 6 स्टार तिथपर्यंत त्याचे आउटपुट जातात आणि पॉइंटर मग तसा डिफिकल्टी लेवल त्याची वाढत चालते. जोपर्यंत सिंगल स्टार आहे तोपर्यंत तरी त्याची डिफिकल्टी लेवल तेवढी नसते, पण ज्यावेळेस त्याचे स्टार्स वाढतात त्यावेळेस मग डिफिकल्टी लेवल त्याची वाढते. तर त्याचे पण एक्झाम्पल्स आपले होतील पुढे जाऊन. ओके, तर आज आपण इथंच थांबूयात. हे डिरेक्टरी स्ट्रक्चर हे शेअर केलं जाईल गुगल ड्राईव्ह वरती आणि ईमेलने तुम्हाला ते भेटेल. पण त्याच्यासोबत तुम्हाला पीडीएफ वगैरे पण भेटतील भरपूर असाइनमेंटच्या. जसं मी इथं दाखवले की फॉर एक्झाम्पल 30 असाइनमेंटची पीडीएफ, फर्स्ट 30 असाइनमेंट, जिथून व्हेरी बेसिक पासून चालू होतंय की राईट प्रोग्राम विच कॅन प्रिंट द सेंटेन्स ऑन कन्सोल, म्हणजेच हॅलो वर्डचा प्रोग्राम. त्याच्यानंतर मग मल्टिपल, त्याच्यानंतर मग विथ फॉर लूप किंवा युजर कडून इनपुट घ्यायचं बाय युजिंग स्कॅनअप. त्याच्यानंतर 2 नंबर्स घ्यायचे युजर कडून आणि त्याचे ऍडिशन करायचे. असे मल्टिपल लॉजिक बिल्डिंगचे प्रॉब्लेम्स व्हेरी फ्रॉम द बेसिक. आणि जसं जसं पुढे जाणार तुम्ही तसं मग याच्यामध्ये थोडस ऍरे किंवा पॉइंटर हे पण ऍड होत. म्हणजे इथं जर तुम्ही बघितलं, हे स्ट्रिंगचा एक्झाम्पल आहे, माय नेम इज, पूर्ण स्ट्रिंग इथं घेतली म्हणजेच कॅरेक्टर ऍरे. ऍरे झाल्यानंतर ही असाइनमेंट तुम्हाला करता येईल. याच्या आधीच्या असाइनमेंट तुम्हाला 18 पर्यंतच्या असाइनमेंट ज्या आहेत ना, नंबर 18 पर्यंतच्या असाइनमेंट तुम्हाला आता पण करता येतील. तर सगळ्यांनी हे ट्राय करायचं की 18 असाइनमेंट ट्राय करायच्या पहिल्या आणि त्याचा आउटपुट शेअर करायचं. ओके, आणि शेअर करताना शक्यतो त्याची झिप फाईल वगैरे व्यवस्थित बनवा. व्हॉट्सअप ग्रुपवर तर देऊच नका, ईमेल वरती त्याच्या असाइनमेंट द्या. आता हे पण तुमच्यावर आहे, म्हणजे इंटरेस्टेड जे लोक आहेत त्यांनी हे चांगल्या पद्धतीने ट्राय करा. याचा फायदा मी तुम्हाला सांगतोय की याचा फायदा तुम्हाला खूप होणार. जे लोक 18 असाइनमेंट्स करतील किंवा जास्तीत जास्त प्रोग्रामिंग रन करणार आहेत त्याचा फायदा तुम्हाला दिसेल. जे मी आज बोलतोय हे तुम्हाला इंटरव्ह्यू ज्यावेळेस तुम्ही जाणार इंटरव्ह्यूला आणि त्यावेळेस तुम्हाला कळेल की आपल्याला सगळे येते, कारण आपले सगळे असाइनमेंट झाले, सगळे कन्सेप्ट आपल्याला येतात. आणि जे 100 मुलं इंटरव्ह्यूला आलेले असतील त्याच्यातला तुम्ही लगेच वेगळेपणा तुमचा त्याच्यातला दिसेल, कारण तुम्ही असाइनमेंट्स केलेले आहेत आणि ते तुम्हाला सोपं जाईल त्या गोष्टीला तिथं. आता जर तुम्ही बघितलं असेल तर म्हणजे युनिव्हर्सिटी वाईज तर अजिबात आपण कुठलाच कन्सेप्ट घेत नाही. आपण सगळे जे कन्सेप्ट घेतोय इंटरव्ह्यू वाईज घेतो, बरोबर. युनिव्हर्सिटीला तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळतील त्या तिथं. इंटरव्ह्यू युनिव्हर्सिटीचं तर म्हणजे लेस इम्पॉर्टन्स मी देतोय. जास्त इम्पॉर्टन्स आपला काय की आपल्याला जास्तीत जास्त नॉलेज जे हे इंटरव्ह्यू वाईज कव्हर करायचा आपण प्रयत्न करतो या सी लँग्वेजच्या बॅच मध्ये. ओके, तर 18 पर्यंतच्या असाइनमेंट्स ह्या ज्या आहेत ह्या आपल्या होणार. 18 पर्यंतच्या असाइनमेंट सगळ्यांनी ट्राय करा आणि शेअर करायचा प्रयत्न करा. आणि ईमेलवर शेअर करा शक्यतो. यू कॅन शेअर टू द राहुल सर ऑर मी फॉर रिव्ह्यू. ज्यांच्या कम्प्लीट 18 झालेत ना त्यांनी शेअर करा. व्हॉट्सअपवर एक प्रोग्राम अवॉइड करा शेअर करायचा, याच्यात 18 प्रोग्राम आहेत त्याच्यामुळे. पण सगळे प्रोग्राम कुठल्या फॉर्मॅटमध्ये पाहिजेत अशा की जिथं कमेंट्स आहे, प्रोग्रामचं नाव आहे, ऑथरचं नेम आहे आणि डेट आहे आणि असाइनमेंट नंबर लिहिली त्याच्यावरती परत मग क्वेश्चन 1 क्वेश्चन 2 असं सगळं लिहून असाइनमेंट तशा शेअर करा. क्लिअर आहे. तर आज आपण इथं थांबूयात. क्वेश्चन्स आहेत